केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या, रवींद्र धंगेकरांचं पंतप्रधान मोदींना पत्र. मोहोळ यांच्यावर अनेक गुन्हे दाखल, धंगेकर यांची पुन्हा एकदा मोहोळांवर टीका. मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची घेतली भेट, माझा जैन बोर्डिंग प्रकरणाशी संबंध नाही, जैन समाजाला लवकरच न्याय मिळेल, मोहोळांचं वक्तव्य. मोहोळ यांच्यावरील धंगेकरांचे आरोप भाजपानं फेटाळले, 4 महिन्यात काँग्रेस पक्ष का सोडला, भाजपाचा धंगेकरांना सवाल. मुंबई पालिकेमध्ये 50-50च्या फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही, समान जागा वाटप व्हावं अशी शिंदेंची इच्छा, सूत्रांची माहिती. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधानांना भेटलो, दिल्लीत आलो, गावी गेलो तरी चर्चा होतेच, पंतप्रधानांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या भाषणावेळेस घोषणाबाजी, संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केली घोषणाबाजी, आरडाओरड करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. 1 नोव्हेंबरला मनसे आणि मवियाचा एकत्र मोर्चा, न भूतो न भविष्यती मोर्चा होईल असं नियोजन करा, राज ठाकरे यांचं बैठकीत पदाधिकाऱ्यांना आदेश. महिला डॉक्टर प्रकरणातील आरोपींवर कारवाई होईल, या प्रकरणाचं राजकारण करू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. फलटण उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागाचे पथक दाखल, पोलिसांचं पथकही रुग्णालयात दाखल, परिचारिकांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू. प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी, प्रशांत बनकर फलटण बलात्कार प्रकरणातील आरोपी. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने अद्याप फरारच, गृह विभागाकडून फलटण बलात्कार प्रकरणात 2 पोलीस निलंबित. अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप, फलटण बलात्कार प्रकरणाशी अभिजित निंबाळकर यांचा संबंध. जुन्या कार्यकर्त्यांना सन्मान द्या, नाहीतर जोरात घसराल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कानपिचक्या. बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांचं उपोषण सुटलं, पंकजा मुंडे उपोषणस्थळी हजर, उपोषणकर्त्यांची मुंडेंनी घडवली मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा. नांदेडमध्ये अजित पवारांच्या भाषणादरम्यान अचानक पावसाची हजेरी, सभेला आलेल्या नागरिकांची तारांबळ, नागरिकांनी डोक्यावर घेतल्या खुर्च्या. भंडाऱ्यातील 4 नगर परिषदेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, 25 ते 30% कमिशन घेतल्याशिवाय काम होत नाही, भाजपा नेते परिणय फुके यांचा गंभीर आरोप. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ, संपूर्ण कर्जमाफी करा, अतिवृष्टीचं अनुदान द्या, विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा संताप. अकोल्यामध्ये अपहरण झालेल्या अक्षय नागलकरची हत्या, अक्षयच्या 8 मित्रांनीच केली हत्या, पोलिसांकडून 4 आरोपींना अटक, 4 जण फरार. बुलढाण्यात बापानंच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग काढला मुलींवर, जंगलात आढळले चिमुकल्यांचे कुजलेले मृतदेह. अमरावतीत बस आणि 4 चाकीची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. तेलंगणामध्ये बस उलटून भीषण अपघात, दुर्घटनेत 20 जण जखमी झाल्याची माहिती, जखमींवर उपचार सुरू. शिमला येथे फ्लाइंग फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी अपघात, पॅराग्लायडिंग करताना एका पायलटचा तोल गेला, जमिनीवर पडून पायलट किरकोळ जखमी. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूची छेडछाड, सामन्याआधीच भारतासाठी लाजिरवाणी घटना. आणि अभिनेते सतीश शहा यांचं निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, दीर्घकाळ किडनीच्या गंभीर आजाराने होते ग्रस्त.
राज्यात परतीच्या पावसाचं धुमशान, 2 दिवस वादळी पावसाचा इशारा. मुंबई, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात बरसणार वरुण राजा.